सर्व काही प्रिय फक्त तुझ्यासाठी या सिनेमाचं आज म्युझिक लॉन्च झालं आहे आणि आपल्यासोबत हे सगळेच कलाकार आहेत, निर्माते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगशील, दक्ष क्रिएशन्सचा हा पहिलाच सिनेमा होता, कशा पद्धतीचा अनुभव तुला आला पहिल्यांदा? एकदम छान अनुभव आला मला. ॲक्च्युली खूप वास्ट प्रोजेक्ट होता. 2 वर्षापासून जवळपास हा प्रोजेक्ट मी करत आहे आणि खूप लेट झालं. बऱ्याच गोष्टी होत्या लेट होण्यामागे. एक सगळंच काम मी करत असल्यामुळे आणि आमची टीम कमी असल्यामुळे जास्त वेळ लागला आम्हाला. पण खूप छान अनुभव होता. बऱ्याच ठिकाणी आम्ही शूटिंग केली आणि खूप हसून खेळून शूटिंग केली. काही वादविवाद न करता खूप खूप चांगला अनुभव आला. लहानपणीचं प्रेम दाखवलं याच्यात, काय सांगशील तू? खूप गोड असं प्रेम आहे हे आणि प्रत्येकाला पहिल्या प्रेमाची आठवण होईल. प्रत्येकाला पहिलं प्रेम काय असतं त्याची खरंच खूप छान मस्त उदाहरण आहे या मूवीमध्ये. आणि ते अचानक असं ब्रेकअप होतं वगैरे. आजकालचे ब्रेकअप्स खूप वेगळे असतात, परंतु ह्या मूवीचा ब्रेकअप काहीतरीच वेगळा आहे, खूप चांगला शिकवून जाणार आहे. ह्या चित्रपटामध्ये मी लहान धीरज मी ह्याचा भूमिका स्वीकारलो आहे. धीरज म्हणजे एक 9वीमध्ये शिकणाऱ्या वर्गातला मुलगा असतो आणि तो सईवरती खूप प्रेम करत असतो. सईसाठी तो काही पण तिला प्रपोज मारण्यासाठी फिरतो, तिच्या पाठीमागे फिरतो, इकडे जातो तिकडे जातो, बरेचसे काही कारणं करतो. शेवटी सई तिला होकार देतेच आणि पण तिच्या वडिलांची ट्रान्सफर झाल्यामुळे ते बाहेरगावी निघून जातो. तू मुख्य भूमिकेत आहेस, काय सांगशील? त्यानंतर अनेक इमोशनल सीन्स तू केलेले आहेस. हो, खूप टफ होतं, म्हणजे इमोशनल काहीतरी करायचं आणि कॉलेज नुकतं संपलं होतं माझं, त्याच्यामुळे एक टीनेजचं वय होतं आणि अचानक असं काहीतरी इमोशन आणि जास्तीत मॅक्झिमम सीन माझे असे रडण्याचे वगैरे आहे. तर खूप छान अनुभव होता, म्हणजे एखाद्याच्या मनाला स्पर्श करेल असा काहीतरी रोल मी साकारला आहे ह्याच्यामध्ये. आणि येस, आय होप सगळ्यांना खरंच खूप आवडेल, कारण गाणीच इतकी सुंदर आहेत आणि त्याच्यामध्ये एक इतका छान टच आहे माझ्या रोलबद्दल. लिहिलेत संवाद इतके छान आहेत की प्रत्येकाला नक्की आवडेल बघायला. मूवी आता झालेला आहे, म्युझिक लॉन्च झालं आहे, आता काय अपेक्षा आहेत प्रेक्षकांकडून मिळायला? अपेक्षा हीच आहे, आता 11 सप्टेंबरला सगळ्यांनी बघावं आणि गाणीसुद्धा ऐकावी. गाणे यूट्यूबवर आलेले आहेत आणि तसेच आता sound.com आणि बऱ्याच चॅनल्सवर गाणे येणार आहेत, बऱ्याच TV चॅनलवरसुद्धा गाणी येणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी गाणी बघावीत. गाणी डेफिनेटली त्यांना आवडणार आणि गाणी आवडल्यानंतर त्यांनी एकदा तरी कमीत कमी आमचा एकदा तरी पिक्चर बघावा. खूप छान पिक्चर आहे आणि एक प्रेम, खरं प्रेम, या मुंबईच्या गर्दीमध्ये हरवलेलं प्रेम बघायचं असेल तर आमचा मूवी बघावा. नक्कीच एक लहानशी लव्ह स्टोरी जी आहे ती या चित्रपटात दाखवली आणि प्रत्येकाने ती आवर्जून बघायला हवी असं सगळं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दिलीप रायसह सीमा जाते, जय महाराष्ट्र, मुंबई.